ईशा झाल्यापासून आज मी क्रिशाला पहिल्यांदाच घरी ठेवून निघाले होते बाहेर. का ते सांगतेस, पण त्या आधी रात्रीचं जे बेसन उरलं होतं ते मस्तपैकी गरम केलं आणि सकाळ्यांच्या टिफिनसाठी चपाती आणि मेथीची भाजी बनवली होती तेही घेतलं आणि मस्तपैकी जेवण करून निघाले बाहेर आणि पोहोचले जीवन लॅबपाशी. आणि इथे आल्यानंतर तुम्हालाही समजलं असेल की मी कशासाठी आले. तर हो, मी ब्लड टेस्ट करण्यासाठी आले होते, कारण एका गव्हर्नमेंट पॉलिसीकडून मला कॉल आला होता की इथे तुमच्या ब्लड टेस्ट वगैरे सर्व टेस्ट होऊन जातील. म्हणलं चला, फ्रीमध्ये मिळते तर काय सोडायचे, कारण ह्या टेस्टसाठी आपल्याला किती पैसे द्यावे लागतात. मग त्यांना ब्लड दिलं आणि माझा ब्लड ग्रुप माहिती नव्हता म्हणून तेही टेस्ट करून घेतलं आणि त्याचे रिपोर्ट घेऊन आले बाहेर. आणि मग नंतर इथे आल्यानंतर हे हॉटेल दिसलं आणि मोह काय आवरलंच नाही. वडापाव खावंसं वाटलं म्हणून गेले, पण गर्दी पाहून म्हणलं चला पार्सलच घेऊया आणि पार्सल घेऊन निघाले बाहेर. पण ह्या हॉटेलची आणि माझी एक आठवण आहे की मी आणि माझी मैत्रीण MSCIT क्लास लावल्यानंतर इथे आम्ही आठवड्यातून एकदा दोनदा तरी वडापाव खायचो. आणि ही आठवण घेऊन लगेच ॲटो पकडली आणि घरी यायला निघाले. आणि येताना इतकं ऊन पडलं होतं, काय बाबा, सकाळी आणि संध्याकाळी इतकी थंडी आणि दुपारी ऊन, असा विचार चालू होता. तोपर्यंतच माझं दिसलं लेकरू आणि त्याला बघून आनंदही वाटत होता. मग लगेच तिला खायला दिलं आणि मीही वडापाव खाल्ला. तर चला भेटूया.